नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कसे आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी खास ते म्हणजे गणेश जयंती जवळ आलेली आहे. गणेश जयंतीच्या दिवशी पृथ्वीवरच्या ऊर्जा एवढ्या वाढलेल्या असतात, 3 पटीनं काम करतात. रेखी ऊर्जा सुद्धा आणि आशा ऊर्जा सुद्धा 3 पटीनं जास्त काम करतात. म्हणून या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळेल. उपाय करायचा आहे आपल्या ब्रेसलेटवर. तर जेवढी आपल्याकडं ब्रेसलेट आहेत, विद्यार्थी वर्गांसाठी ग्रुपमध्ये टाकलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे ते. पण बाकी आपल्या सगळ्यांनी काय करायचं आहे, आपल्या ब्रेसलेटची ऊर्जा ही 3 पट वाढावी यासाठी. सकाळी उठायचं आहे, आंघोळ वगैरे स्वच्छ करायची आहे, देवाची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर माझी जर पोटली लाल तुमच्याकडे असेल तर तीच घ्या, कारण ती ऊर्जेनं आधीच भरभरलेली आहे. नसेल तर लाल कापड घ्या. आता लाल कापड घेतलं किंवा हे पिशवी घेतलीत, पोटली घेतली, तरी सुद्धा धूपकांडीनं त्याच्या आतमध्ये भरपूर सारा धूप करा. कापडावर सुद्धा तुम्ही धूप करू शकता. कापड नवं असावं, स्वच्छ असावं हे बघा, नाहीतर पोटली वापरा. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आपल्या घरातली सगळी ब्रेसलेट एकदा पुसायची कशानं ना कशानं. वॉटर असेल, ह्याचं गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल, साधं वॉटर असेल, त्यानं स्वच्छ कापडानं सगळी ब्रेसलेट आपली पुसून घ्यायची. थोडंसं मीठ त्याच्यात, प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर सी सॉल्ट नको, प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर घालून ती सगळी ब्रेसलेट पुसून घ्या. सगळ्या ब्रेसलेटांना परत एकदा दूर दाखवा आणि आपल्या आपल्या पोटलीत किंवा आपल्या ह्याच्यावर जे काही तुम्ही समोर कापड मांडले त्याच्यावर ठेवा. कापडाची पुरचुंडी बांधून टाका. त्याच्यानंतर गणपती बाप्पा आणि मी असं मिळून आपल्याला तिप्पट ऊर्जा इथं मिळणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला काय मिळेल, आता जे आपण तिथं ठेवलं ते सगळं, त्याच्या पुढं काय करायचं ते सांगते आणि त्याच्यासाठी मिळणारे काय ते सांगते. की याची एनर्जी तुमच्या ब्रेसलेटांची ॲक्टिव्ह होणार आहे. त्यामुळं बिझनेसमध्ये ग्रोथ होणार आहे. अतिशय शुभ समाचार तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहेत. त्याचबरोबर व्यवसाय वाढ होणार आहे. असा विविध गोष्टी तुमच्यापाशी येणार आहेत. तर गणपती बाप्पाला काय करायचं आहे आपण गणेश जयंतीच्या दिवशी ते आता आपण बघूया. तर गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही सगळे क्रिस्टल हे तुमच्या जवळ घेतले की जेवढे असतील तेवढे घ्या, कारण हा दिवस फार महत्त्वाचा आहे. धनप्राप्ती होण्यासाठी, क्रिस्टलमुळं व्यवसाय वाढण्यासाठी, धनप्रवाह वाढण्यासाठी, या सगळ्यासाठी ही गणेश जयंतीचा दिवस हा फार मोठा आहे. काय करायचं आहे आपल्याला आता? सकाळी आपलं सगळं झालं. आता ब्रेसलेट तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलं, त्याच्यावरती गुलाबाचं फूल ठेवायचं आणि गुलाबाचीच उदबत्ती त्यांना, गणपती बाप्पांना आपल्याला वापरायचे, क्रिस्टलला सुद्धा वापरायचे. हात जोडून 21 वेळा आपल्याला म्हणायचं आहे ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः. शेजारी छोटा पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे, हात त्याच्यावर 2 मिनिटं पण ठेवायचा, ते पाणी पिऊन टाकायचं आहे. 21 वेळा ओम गम गणपते नमः म्हणून झाल्यावर हात जोडायचे. हातात ब्रेसलेट घ्यायचे नाहीयेत, ब्रेसलेट समोरच ठेवायचे आहेत आणि एवढा 21 वेळा जप करायचा. शेजारी पाणी ठेवायचं. 21 वेळा जप झाला की ते पाणी पिऊन टाकायचे. त्यालाही चार्ज करा तुम्ही. त्यालाही म्हणू शकता तुम्ही की माझा धंदा, व्यापार, व्यवसाय खूप वाढलाय, माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे, भरपूर कामं येत आहेत, मी खुश आहे, मला नोकरी लागली आहे, बढती झाली आहे. काही जे तुम्हाला म्हणायचंय ते सगळं 5 मिनिटं म्हणा आणि ते पाणी ओम गणपते म्हणून झाल्यावर पिऊन टाका. त्याच्यानंतर गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला आणखीन करायचा उपाय तो म्हणजे काय आहे तो पण सांगते. की आपण उपाय केल्यामुळं राशीप्रमाणे आपल्याला काय मिळणार आहे तेही तुम्हाला व्यवस्थितपणे सांगते मी. की तुम्ही प्रत्येक राशीच्या लोकांनी काय करायचं आहे, त्यावेळेला आपल्याला काय काय घडणार आहे ते. आता काय घडणारे आधी सांगते आणि काय करायचंय हे नंतर सांगते. मेष राशीच्या लोकांनी मेष राशी ब्रेसलेट आणि तुमच्याकडे असणारे सर्व क्रिस्टल जर या दिवशी याप्रमाणे पूजा करून ठेवली त्याची, तर तुम्हाला 3 पट ऊर्जा जास्त प्राप्त होणार आहे आणि कस्टमरचा फ्लो तुमच्याकडे वाढायला सुरुवात होणार आहे. वृषभ राशीनं हे केलं तर आर्थिक स्थिरता येणार आहे आणि सेविंग वाढायला सुरुवात होणार आहे. मिथुन राशीनं जर केलं तर कम्युनिकेशन वाढणार आहे, विक्री आणि मार्केटिंग मध्ये वाढ होणार आहे. कर्क राशीनं केलं तर दुकान, व्यवसाय यात शांती, स्थिर ग्राहक मिळणार आहेत.
सिंह राशीनं केलं तर नेतृत्व, नाव, प्रतिष्ठा हे मोठे ग्राहक तुमच्याकडं आकर्षित होणार आहेत. कन्या राशीनं केलं तर तुम्हाला सतत पैसा घरात येण्यासाठी जास्तीत जास्त कामं मिळणार आहेत. तूळ राशीनं केलं तर पार्टनरशिप, ग्राहक संबंध या असतील तर त्याचे सेल जास्तीत जास्त वाढणार आहेत. वृश्चिक राशीनं केलं तर संपूर्ण जीवनातले ब्लॉकेजेस हटून अचानक पैसा आकर्षित होणार आहे. धनु राशीनं केलं तर शुभ संधी आणि मोठ्या ऑर्डर्स मिळवून देणार आहेत. मकर राशीनं केलं तर मेहनतीचे फळ हे नियमितपणे तुम्हाला इन्कम वाढवणारे मिळणार आहे. कुंभ, नवीन ग्राहक मिळतील आणि आयडिया आणि प्रगती पण येणार आहे. मीन राशीला अंतर्ज्ञान येणार आहे. शुभयोग आहेत. आर्थिक संरक्षण देणार असं हे घडणार आहे. आता तुम्हाला आणखीन काही उपाय सांगते. उपाय विद्यार्थ्यांसाठी सांगते. राशी ग्रुपमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना उपाय सांगितलेलेच आहेत, ते वेगळे आहेत. आणि इथं आपल्या विद्यार्थ्यांना करण्यासाठी सुद्धा उपाय सांगते. गणेश जयंती विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप चांगली आहे. गणपती, सरस्वती आणि महालक्ष्मी हे सगळे एकत्र बसलेले असतात, त्यामुळे या तिन्ही ऊर्जा आपल्याला भरभरून मिळणार आहे. म्हणून मी तीनपट ऊर्जा तुम्हाला सांगत आहे. तर विद्यार्थ्यांनी या दिवशी काय करावं? सुरुवातीला आपली ब्रेसलेट त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवावीत, लाल कापडामध्ये ठेवावीत. गणपती बाप्पाला लाल फूल किंवा पिवळं फूल अर्पण करावं. त्यानंतर ओम गम गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा किंवा लिहावा. दोन्हीपैकी जे तुम्हाला जमेल ते करू शकता. त्याचबरोबर आपल्या अभ्यासाची वही, पुस्तक यावर लाल रुमाल ठेवून किंवा छोटं गणपतीचं चित्र चिटकवून त्याच्यावर सुद्धा तुम्ही एक लाल फूल आणि उदबत्ती वाहू शकता. किंवा सगळी आपली पुस्तकं घ्यायची जी आत्ता आपल्याला बोर्डाला किंवा नेटला गरजेची आहेत ती घेऊन सगळ्यावर मिळून एक लाल फूल वाहून सगळ्यांना उदबत्ती दाखवायची आणि सांगायचं, हे महागणपती, हे शारदे आणि हे लक्ष्मी माता आम्हाला भरभरून बुद्धी दे चांगली, म्हणून जे काही तुमच्या अडचणी असतील त्या तुम्ही बोलू शकता. त्याचप्रमाणे सांगितलं मी तुम्हाला आता, वहीचं नवीन एक पान घेऊन त्याच्यावर 108 वेळा नाही जमलं तर 21 वेळा तरी ओम गम गणपते नमः हा जप तुम्हाला लिहायचा आहे. दिवसभरात कधीतरी गणपती बाप्पाचं जे बाहेरचे देऊळ आहेत त्यांना दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. रात्री अभ्यासाच्या टेबलावर पूर्व दिशेला छोटासा दीपक किंवा टी कॅन्डल आपली लावायची आहे. ती हिरवी असेल, पिवळी असेल, कुठलीही चालेल, लावून ठेवायची आहे. गणेश जयंतीला सगळ्यात म्हणजे जेव्हा आपला होम होतो, गणेश जयंतीचा होम होतो, त्या होमामधली भस्म जे कुणी आणू शकेल ते आणा आणि ते आपल्या विद्यार्थ्यांच्या जवळ पॉकेटमध्ये घालून ठेवा. कारण त्याच्यामध्ये मोठा याग झालेला असतो. बुद्धीची ऊर्जा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जिथं जिथं याग होईल तिथला अंगारा जेवढा जमेल आपल्याला 2 चिमट 1 चिमट एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून विद्यार्थ्यांच्या टेबलावर, एखादा अभ्यास करतात तिथं किंवा दप्तरामध्ये असं तुम्ही ठेवू शकता. किंवा देवाजवळ ठेवून रोज त्यातला थोडा थोडा सगळ्यांना त्या विद्यार्थ्यांनी लावू शकता. तर म्हणजे गणपती बाप्पासाठी आपण गणेश जयंती, त्यांचा बर्थडे शेवटी त्या दिवशी, त्यामुळं तुम्हाला जी काही त्यांची आणखीन सेवा करता येईल, त्यांना 21 दुर्वांचा दुर्वा आवडतात तर तुम्ही 21 दुर्वा किंवा 21 दुर्वांच्या जुडीची माळ ही सुद्धा घालू शकता. बुधग्रह मजबूत होतो. मूग दान करू शकता त्या दिवशी. ज्यांनी पन्ना नाही घातलेला ते सगळेजण या दिवशी पन्ना घेऊन पन्ना सुद्धा घालू शकतात किंवा पन्ना खरेदी करू शकतात. म्हणजे गणपती बाप्पाची आणखीन कृपा होते. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला सुद्धा विसरायचं नाही. संध्याकाळच्या दिवशी, गणेश जयंती ही दुपारी असती 12 वाजता, संध्याकाळच्या दिवशी घरातली गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, शारदा माता यांच्या आरती, स्तवन हे काहीही विसरायचं नाही, जरूर करायचं. आता ज्या लोकांना बाहेर जाऊन अंगारा मिळणार नाहीये त्या लोकांनी देशी गाईचं एक शेणकूट एखाद्या ज्याच्यात छोटा होम तुम्ही करत असाल तशा ह्याच्यात ठेवा. गॅसवर आधी तापवून घ्या चांगलं आणि लाल झालं की त्या वाडग्यामध्ये वगैरे असं ठेवा आणि मग त्याच्यावर तुम्ही तुपाची, तिळाची, तांदळाची, चंदनाच्या पावडरची अशी आहुती देऊ शकता. बरं, आहुती कशाची द्यावी नाही काही कळलं
तर धूप कप नुसता आपला साधा लावून ठेवला तरी चालेल, त्याच्यावर कापूर आणि त्याच्यावर थेंबर तूप घाला फक्त. एवढं केलं तरी सुद्धा तो धूर तुमच्या अवतीभोवतीच्या, मुलांच्या अवतीभोवतीच्या, आपले दुकान, धंदा, व्यापार, पैसा या सगळ्याच्या आजूबाजूची जी निगेटिव्ह ऊर्जा असेल ही निघून जाईल आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा 3 पटीनं आपल्याला मिळेल. त्याचप्रमाणे गणेश जयंतीला जशी काल दिली रेकी, तशी गणेश जयंतीला सुद्धा प्रत्येकाला मी रेकी देणार आहे. म्हणजे जेवढी आपल्याकडं नावं आहेत त्या सगळ्यांना मी रेकी देणार आहे. त्यामुळं आणि आमची टीम 11 जणांची ती रेकी देणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं, मी कुणालाच वेगळं सांगणार नाहीये, इथं ऐकून जे नियम पाळतील ते पाळतील, नाही पाळतील ते सोडून देतील. तर प्रत्येकाला रेकी देणार आहे. तर 2.5 ते 4.5 प्रत्येकानं रेकीचे नियम सगळ्यांना माहीत झालेले आहेत. आता ज्यांच्याकडे क्रिस्टल आहे त्यांना रेकीचे नियम माहिती आहेत. तर त्या सगळ्यांनी रेकीचे नियम हे पाळायचे आहेत. म्हणजे जी युनिव्हर्समध्ये येणारी गणपती बाप्पांचा जन्म म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाहीये ती. तर या दिवशीच्या या सगळ्या ऊर्जा एकवटून घ्यायच्यात आपल्याला, आपल्या विद्यार्थ्यांसाठी पण, आपल्या बिझनेससाठी पण, आपल्या पैशासाठी पण, आपल्या सर्व गोष्टींसाठी. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. उपाय नक्की करा. राशीप्रमाणे तुम्ही काय केल्यावर काय फायदा होईल. अगदी छोटासा उपाय आहे, काही तामझाम आहे तुम्हाला. माझीच आहे ती पोटली, त्यालाच उदबत्ती फिरवायची, त्यातच ब्रेसलेट घालायचे, देवाजवळचं ठेवायचंय, फक्त तोंडानं तुम्हाला जप करायचाय. तेवढंच काम तुम्हाला ठेवलेलं आहे मी, तर ते करायचंय. अजून एक गोष्ट, जानेवारी महिन्यात जेवढी जेवढी खरेदी होत आहे तेवढ्या खरेदीत मी कुणाला क्रिस्टल, कुणाला काय, जसं माझ्या हाताला लागेल तशी काही ना काही वस्तू देत आहे. प्रत्येक जण त्याचं विचारत आहेत, हे कोणी म्हणतंय हे आम्हाला नकोच आहे, कुणी काय म्हणतंय. मग ज्यांना ज्यांना नाही वापरायचं त्यांनी माझ्या पत्त्यावर माघारी पाठवून द्या. दुसरी गोष्ट, ज्यांना वापरायचं आहे, जर लॉकेट गळ्यात चंद्राचं कुणी घालत असेल, मी चंद्र आणि सूर्य इथं 2 ग्रह त्या घराचे मजबूत होणार आहेत म्हणून अख्ख्या घराच्या नावावर ती रेकी करून दिलेली आहे. जर तुम्हाला चंद्राचं पेंडल किंवा उभं पेंडल जे आहे ते वापरायचं असेल तर तुम्ही गळ्यामध्ये एकाच व्यक्तीनं वापरू शकता. पण सगळ्यात जास्त चांगलं आहे ते की तुम्ही तांदळाच्या डब्याच्या खाली ठेवा, म्हणजे सगळ्यात तांदळात खुपसून ठेवा. चंद्र असू दे, शुक्र मजबूत होणार आहे. दुसरं कोणताही क्रिस्टल असू दे, त्याच्यावर सिम्बॉल आहे, त्याच्यामुळे अख्ख्या घराला रेकी मिळणार आहे. आणि ते तांदूळ कधी संपू देऊ नका किंवा उघडं पडू देऊ नका. क्रिस्टल संपायच्या आधी परत आयुष्यभर तुम्ही ते वापरू शकता. एवढी त्याला पॉवरफुल रेकी दिलेली आहे. बरं, ज्यांना मोठे किचन आले असतील त्यांनी घरामध्ये टांगू शकता, त्या क्रिस्टलची ऊर्जा तुम्हाला मिळत राहील. नको असेल तर खूप खूप सॉरी, मी तुम्हाला गिफ्ट दिलं त्याबद्दल, तर तुम्ही मला माघारी पाठवून देऊ शकता. किचन पायराईडचे आहेत, कशाचे आहेत. जर किचन वापरायचे असतील तुम्हाला तर तुम्ही किचन गाडीला वापरू शकता, घराला वापरू शकता. वापरायचे नसतील तर टांगून ठेवू शकता घरात, बेडरूममध्ये, किचनमध्ये, अजून संडास बाथरूम सोडून कुठंही टांगून ठेवू शकता. त्याच्या ऊर्जा तुम्हाला मिळतील तुमच्या मनात येईल त्यावेळी तुम्ही त्याला फक्त उदबत्ती ओवाळत जा. बरेच प्रश्न असतात, ताई आम्हाला ब्रेसलेट मिळालं, ह्याच्या पुढची पूजा अर्चा कशी करायची. ब्रेसलेटला कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा कधीच करायची नाहीये जोवर मी सांगत नाही. तुम्ही जर ब्रेसलेट घेऊन त्याच्यावर हळदी कुंकू, अक्षदान, धूपदीप वाहत बसत असाल तर ते खूप चुकीचं काम आहे. क्रिस्टलला कधीही हळदी कुंकू लावू नये हेच आम्हाला शिकवलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे. त्याचप्रमाणे क्रिस्टल तुमचे तुम्ही हातात घेता आणि ह्याला रेकी देतो असं म्हणता, तर ते तसं नसतं. असं जेव्हा आपण हातात धरतो त्यावेळी त्याला आपण अफर्मेशन देतात. रेकी दोन्ही हाताने देता येत नाही. हे ज्यांना माहीत नाहीये अशा लोकांकडनं घेताना थोडंसं सावध राहा. कारण एकच सांगते मी की रेकी एका हातात असती ती निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढणारी रेकी आणि दुसऱ्या हातात असती ती भरभरून तुम्हाला ऊर्जा देणारी रेकी. तर मग जर असं धरून रेकी कोणी दिली तर मग काय होईल त्याची टक्कर ते लक्षात घ्या. तर चला पर जाऊ दे. सगळा व्हिडिओ समजला असेल. छोटूसे उपाय आहेत पण जरूर करा. आजच्या दिवस सगळ्यावर ऑफर आहे तर ऑफरचा भरभरून फायदा घ्या. मी परत कधी ऑफर काढेल हे मला पण माहीत नाही आहे, कारण जशी कंपनी देईल तशी आपण ऑफर काढणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.